नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आंबेडकरी अनुयायाचा लाँग मार्च मंत्रालयावर धडकणार। सोमनाथ सुरेंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांचा न्याय देण्यात यावा। ज्या पोलिसांनी आंदोलकांवर कोम्बिंग करून बळाचा वापर केला व त्यांना बेदम मारहाण करण्यात आली, अशा पोलिसांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे। या व अनेक मागण्यासाठी परभणी येथील आंबेडकरी समाजाच्या वतीने परभणी ते मंत्रालय असा लाँग मार्च दिनांक 17 जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून लाँग मार्चला सुरुवात झाली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधान प्रतिकृतीची दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी पवार नामक व्यक्तीने नासधूस करत विटंबना केली होती। त्याविरोधात दिनांक 11 डिसेंबर रोजी परभणी शहर बंदची हाक दिल्यानंतर परभणी शहरामध्ये दुपारनंतर हिंसक वळण लागले। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। दुसऱ्या दिवशी दिनांक 12 डिसेंबर रोजी पोलिसांनी आंबेडकरी वस्त्यामध्ये जाऊन कोम्बिंग ऑपरेशन करत त्यांच्या घरासमोर असलेल्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहीचे स्टिकर असलेल्या गाड्या पोलिसांनी फोडल्या, असा आरोप आंदोलकांनी केला आहे। अनेक निरपराध तरुणांना पोलिसांनी मारहाण केली, काहींना दवाखान्यात भरती करावे लागले। या आंदोलनामध्ये लाचा विद्यार्थी सोमनाथ सुरेंशी याचा दिनांक 15 डिसेंबर रोजी सकाळी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला असल्याचे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले होते। सोमनाथ सुरेंशी यांच्या अंत्यविधी 16 डिसेंबर रोजी पार पडल्यानंतर लोकनेते विजय वाकोडे यांना देखील हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने निधन झाले। त्यामुळे समाजामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता। मागील 32 दिवसापासून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर न्यायिक मागण्यासाठी आंबेडकरी समाजातील आंदोलन सुरू आहे, परंतु शासन प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना आंदोलक काळामध्ये निर्माण झाली आहे। लाँग मार्चच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एका बैठकीत लाँग मार्च विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली, परंतु ती निष्फळ ठरली। त्यामुळे दिनांक 17 जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून परभणी येथून आंबेडकरी अनुयायांनी न्यायिक मागण्यासाठी मंत्रालयाच्या दिशेने सायंकाळी या मोर्चाचे नेतृत्व आशिष वाकोडे हे करीत आहेत। आज 17 जानेवारी 2024 रोजी परभणीपासून मुंबईकडे हा लाँग मार्च बौद्ध अनुयायाचा निघालेला आहे। भीम सैनिकाचा हा मोर्चा आपल्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा निघालेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर लोकनेते विजय वाकोडे हे सुद्धा हृदयविकाराने याच झटक्याने मृत्यू पावले। या सगळ्यांचा रोष आणि पोलिसांनी केलेलं कोम्बिंग ऑपरेशन, या सगळ्यांचा रोष पाहता पोलिसांवर 302चे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि जे बौद्ध बांधव यामध्ये मोर्चामध्ये सामील होते यांच्यावरले गुन्हे मागे करण्यात यावे, या मागणीसाठी हा लाँग मार्च निघालेला आहे आणि तो परभणीहून मुंबईच्या दिशेकडे निघालेला आहे। दिलीप बनकर, परभणी।
आंदोलन करत आहे तरी आम्हाला न्याय भेटला नाही आणि सोमनाथ भैयाला न्याय मिळालाच पाहिजे। त्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही आणि मुंबईला मंत्रिमंडळात गेल्याशिवाय राहणार नाही आणि विजय वाकोडे बाबाला न्याय मिळालाच पाहिजे। ही आमची महिलांची पूर्ण सैनिकांची भीक सैनिकांवतीने आम्हाला न्याय। मागण्या काय आहेत की पोलीसवाल्यांमुळे सोमनाथचा जीव गेलेला आहे। पोलीसवाल्याला ते आणखी नोकरी काढलं नाही, सगळे नोकरी करायला एस पी ऑफिसमध्ये आणि आमच्या पोरावर ज्यांच्या हातात दगडबी नाही काठी नाही त्यांच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल झालेत, अशाच्या बेल होणार नाही असे गुन्हे दाखल झालेले आहेत। आमच्या मुलांचं नुकसान झाले, जे शिकणारे पोरं आहेत ज्यांना नोकरी लागणार आहे पण हे महाराष्ट्र सरकार आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही। मुख्यमंत्र्याला मी स्वतः भेटून आलो होतो, त्यांना सांगितलं होतं, त्यावेळेस ते हो म्हणले होते सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करू। आज 15 दिवस झाले, काही झालं नाही। जी समिती गठीत केली त्याच्यातले जे जज आहेत ते सुद्धा RSSच्या विचाराचे, त्यांच्याकडून आम्हाला कोणताही न्याय भेटेल याची अपेक्षा नाही। 3 ते 6 महिने म्हणतात, तोपर्यंत काय करायचं? सोमनाथच्या आईनं घरचा धरता माणूस घरचा गेलेला आहे। सरकारला आमच्या बौद्ध समाजाचा भटार समाजाचा काय चीड आलेली का काय हे मला त्यांना विचारायचं। सतीश वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली आज 17 जानेवारी 2025 या दिनी मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च निघालेला आहे। मागच्या 32 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनात महाराष्ट्र सरकारचा एकही प्रतिनिधी येऊन त्या ठिकाणी भेट दिली नाही आणि आमच्या कोणत्याही मागण्यावर त्या ठिकाणी त्यांनी विचार केला नसल्यामुळे आज आम्हाला हा लॉंग मार्च काढावा लागला आहे। या लॉंग मार्चमध्ये आमच्या आंदोलनामधल्या ज्या मागण्या आहेत त्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आमचा हा लॉंग मार्च कुठेही थांबणार नाही। महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा त्यांचा कोणता प्रतिनिधी येऊन जर आमच्या 10 मागण्या मान्य करत असतात तर आम्ही त्या ठिकाणी आमच्या सर्व आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आशिषला विचारात घेऊन आम्ही त्या ठिकाणी काहीतरी विचार करू। परंतु एकही मागणी जर आमची या ठिकाणी मान्य होत नसेल तर आम्ही मंत्रालयावर हा लॉंग मार्च घेऊन जाऊ आणि मंत्रालयावर जरी आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पंतप्रधान कार्यालयावर हा लॉंग मार्च घेऊन जाऊ, एवढं तुम्हाला सांगतो। धन्यवाद। आम्ही 1 महिना झाला आंदोलन करत आहे तरी आम्हाला न्याय भेटला नाही आणि सोमनाथ भैयाला न्याय मिळालाच पाहिजे। त्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही आणि मुंबईला मंत्रिमंडळात गेल्याशिवाय राहणार नाही आणि विजय वाकोडे बाबाला न्याय मिळालाच पाहिजे। ही आमची महिलांची पूर्ण सैनिकांची भीक सैनिकांवतीने आम्हाला न्याय फडणवीसनं आम्हाला आतापर्यंत दिला नाही। हा न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। निघालेला आहे। ज्या पोलीस प्रशासनाने आज 32 दिवस झालं धरणे आंदोलन चालू आहे तरी पण कुठलेही काही त्याने दीर्घाई केलेली नाही आहे, त्यांनी कुठलंही काम म्हणजे येऊन भेट देखील दिलेली नाही। तरी आमचा हा मोर्चा थेट मुंबईपर्यंत जाणार आहे आणि न्याय घेतल्याशिवाय आम्ही काय वापस येणार नाही आहेत, एवढंच बोलतो। जय भीम जय भारत। 30 दिवस झालं आम्ही उपोषण करत आंदोलन चालू होतं आमचं आक्रोश आंदोलन परभणीमध्ये, परंतु प्रशासन आमच्याकडं कानाडोळा करत आहे। आम्हाला कोणत्या बाबतीत त्यांनी कोणती मागणी आमची मान्य केलेली नाही। त्यामुळे आज आम्ही सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीनं माननीय आपले आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली लॉंग मार्च काढत आहोत व जोपर्यंत आमच्या ह्या सर्व मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही हा लॉंग मार्च मुख्य म्हणजे मंत्रालयावर घेऊन जाणार आहेत व त्या ठिकाणी जर आम्हाला मागण्या नाही मिळाल्या तरी आम्ही त्यापेक्षा उग्र आंदोलन करू असा आम्ही ठाम निर्णय केलेला आहे व त्यामुळे आम्ही सर्वजण आजच्या दिवशी लॉंग मार्चसाठी निघालेलो आहोत। जोपर्यंत मान्य होत नाही आम्ही आता फक्त मुंबईला निघलेलो आहोत। 28 दिवसांनी मुंबईला पोहोचल्याच्या नंतर या राज्याचं सरकार आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही मुंबई सुद्धा सोडणार नाही, एवढं या ठिकाणी सांगतो। आणि आज हा जो एल्गार या महाराष्ट्रामध्ये या परभणी जिल्ह्यातून सुरू झालेला आंबेडकरी समाजाचा हा न्याय मागण्या मान्य करून घेतल्याशिवाय वापस येणार नाही, एवढं या ठिकाणी बोलतो। ज्या मागण्या इथे 1 महिन्यापासून आपण डिमांड्स ठेवलेल्या आहे त्या मागण्या खरं तर कोणाची मागण्याची गरज नाहीये, कोणाच्या डिमांड करण्याची गरज आहे का भीमरावजी? अजिबात नाही। हे कायदा आहे आणि त्याप्रमाणे जर ते काम करेल तर त्यांना स्वतःहून। मी तुमच्या समोर का आलेलो आहे कारण ज्यांनी संविधानाची विटंबना केली आणि ज्या व्यक्तीने विटंबना केली त्या व्यक्तीच्या पाठी RSS, बजरंग दल आणि ज्या हिंदुत्ववादी संघटना ज्या दिवशी आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर ते प्रकरण घडलं होतं त्या सर्व संघटना त्याच्या पाठीशी आहेत। आणि हा जो काही अध्यादेश काल सरकारने काढला होता हा आपल्या लॉंग मार्चला घाबरलेलं सरकार आहे, घाबरलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे हा लॉंग मार्च मुंबईमध्ये दाखल झाला
तर या मंत्रालयाचा घेराव होईल. ज्या पद्धतीने आपल्या महिला जिल्हाधिकारी कार्यालय होतं, कलेक्टर कार्यालय, महिला जाब विचारायला त्या ठिकाणी गेला होता, त्याच महिला आज त्या मंत्रालयाच्या आतमध्ये घुसून त्या देवेंद्र फडणवीसचा कॉलर पकडण्याची ताकद ठेवतात म्हणून घाबरलेला आहे. पण घाबरलेला असताना परत परभणी जिल्हा आंबेडकर चळवळीच्या वतीने होत असलेल्या खऱ्या अर्थाने स्वाभिमानी धरणे आंदोलनामध्ये आपल्या सोबत या ठिकाणी भीम आर्मीच्या वतीने सोबत असलेले व लॉंग मार्च मध्ये आशिष भैयासोबत खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रभर आपल्या सोबत येणारे भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव आंबेडकरवादी नेते सन्माननीय अशोकदादा कांबळे यांना विनंती करतो आपण बोलावं. सर्वांना जय भीम. आताच आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सीताराम गंगावरेजी यांनी या लॉंग मार्चला पाठिंबा दिलेला आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला न्याय मिळतोय का हा महत्वाचा विषय आहे. आणि न्याय मिळत नसल्यामुळे आज आपण सर्वजण या ठिकाणी आहोत. काल ज्यावेळी आम्ही मिटिंगला गेलो होतो, सर्वच नेते होते, सर्वच कार्यकर्ते होते, काही महिला होत्या आणि एसपी आणि कलेक्टर साहेबांचं म्हणणं होतं की तुम्ही हा लॉंग मार्च काढू नका, आम्हाला थोडा वेळ द्या. त्यावेळी भीमराव साहेबांनी त्यांना विचारलं की किती वेळ, 1 तास 2 तास 100 दिवस 2 दिवस, त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. आणि उत्तर नसल्यामुळे सर्वांनी ठामपणे सांगितलं आणि मी आशिष वाकोडे यांचं अभिनंदन करतो की रोखोक सांगितलं त्यांनी की लॉंग मार्च उद्या निघणार, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, आम्हाला जे काय करायचं आम्ही करतो. असं नेतृत्व आपल्या ह्या लॉंग मार्चला लाभलेलं आहे. त्याच्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. अशाच नेतृत्वाची आपल्याला आंबेडकर चळवळीला आणि या महाराष्ट्राला आवश्यकता आहे. हा लॉंग मार्च काढत असताना भीमा कोरेगावचा जो युद्ध होता त्या युद्धापेक्षा हे भीमा कोरेगावची लढाई आहे समजून आपल्याला पैदल मार्च लॉंग मार्च काढायचा आहे. आपण महिला काय माझ्या आईच्या वयात जास्त आहेत, काय माझ्या आजीच्या वयाच्या आहेत, सर्व आपल्या सर्वांच्या भावना एकच आहे की आम्हाला सोमनाथ सूर्यवंशीला ज्या पोलिसांनी मारलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांनाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यांना जगण्याचा अधिकार नाही. ज्या पोलिसांनी आमच्या विजय भावा आकडे यांना त्रास दिला, मानसिक त्रास दिला, ज्या दिवशी सोमनाथ सूर्यवंशी यांचा अंत्यविधी झाला त्याच्यानंतर आमच्या बाबांना परत धमक्या दिल्या, घरी काही पोलिस गेले, जो काही मानसिक त्रास दिला त्याच्यानंतर आपले बाबा आपल्यातून निघून गेले, एक सोन्यासारखा नेता आपल्यातून गेला, त्याचा निषेध करतो. पण त्यांचाही गुन्हा या पोलिसांवर दाखल झाला पाहिजे. त्यांच्याही हत्या आहे, मर्डर आहे आणि या पोलिसांनी केलेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला रोखोक बोलावं लागेल. राजकारण आपल्या ठिकाणी चालत राहील, पण ही चळवळ आहे, ही न्यायाची चळवळ आहे, फुलेशाह आंबेडकर विचारधाराची चळवळ आहे आणि शेवटी आपल्याला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. महाराज खाऊन आपल्याला काय मिळतो, स्वतः एफआयआर करायचं असं तरी आपलं आंदोलन करावं लागतं. पण आज सैफ अली खान त्याच्या घरामध्ये एक चोर घुसतो आणि फक्त चाकूचे वार करतो, तर सर्व पोलीस, महाराष्ट्राचे डीजी, मुख्यमंत्री, सर्व मीडिया त्याच्या घरी आणि मुख्यमंत्री साधा इथे परभणीमध्ये फोन करायला तयार नाहीये, भेटायला तयार नाहीये. आजचा 33वा दिवस आहे. अशा मुख्यमंत्र्याचा आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्याच्यामुळे आपल्याला पैदल मार्च चालत जायचं आहे. घरी असा आपण बसणार होतो तर आपण चालत जाऊया, आपला व्यायाम पण होणार आहे, शरीर एकदम मजबूत राहतं व्यायाम केल्याने. तर आपण आपल्या सर्वांना शुभेच्छा आहे, धन्यवाद आहे. आणि मी त्या लॉंग मार्चमध्ये सामील आहे. आम्ही काही घरी जाणार नाही आणि ज्या ज्या जिल्ह्यातून जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की प्रत्येक कार्यकर्ता भीम आर्मीचा त्या जिल्ह्यामध्ये आपल्यामध्ये सहभागी होणार आहे. तर हा सहभागी होणार आहे. आणि धनंजय देशमुख जे संतोष देशमुखचे भाऊ आहेत, त्यांचा मर्डर झाला, जे बीड जिल्ह्यामध्ये राहतात, तेही धनंजय देशमुख या लॉंग मार्चमध्ये थोड्या वेळाने सहभागी होणार आहे. आणि त्यांनी सांगितलं हा लॉंग मार्च माझा आहे. बाबा वाकोडे, संतोष सोमनाथ सूर्यवंशी हे माझ्या परिवारातले व्यक्ती आहेत आणि मी त्या ठिकाणी येऊन सहभागी होणार आणि न्याय मागणार. त्याच्यामुळे त्यांचंही आपण स्वागत करतो आणि न्यायाची भूमिका आहे. त्याच्यामुळे पोलिसांना कालही असं आम्ही सांगितलं आणि आजही सांगतोय, हा लॉंग मार्च थांबवण्याचा किंवा लॉंग मार्चच्या समोर अगर तुम्ही येण्याचा प्रयत्न केला, आमचा तुमचा संघर्ष अटळ आहे. तुम्ही लाटा मारा, घोडा मारा, असंही उद्या मारायचं किंवा परवा मारायचं, आज मारू, पण न्यायाची भूमिका मागत असताना किंवा करत असताना शेवटपर्यंत लढूया. आपण एकत्र आहोत.
आणि एकताची ताकद काय असते प्रत्येक वेळी जगाने पाहिलेले की हे बाबासाहेबांना मानणारे लोक रस्त्यावरती निघाले, परत घरी जात नाही न्याय घेतल्याशिवाय, आणि न्याय घेऊनच आपल्याला मुंबईतून परत यायचंय, त्याच्यामुळे जायचंय. कोणी रस्त्यातून घरी परत जाईल, कोणी मराठवाड्यापर्यंत मिळालं परत जातो, असं कोणी करू नका. आपल्याला सोबत जायचंय. आणि मी पहिल्या दिवशीपासून 1 तारखेला या ठिकाणी आलो होतो, त्या दिवसापासून आजपर्यंत, आणि चंद्रशेखर आझाद भाईने खरंच सांगितलं या माझ्या आया बहिणी आहेत म्हणून हे आंदोलन चालू आहे. आणि तुमच्यामुळे या आंदोलनाला मजबूती मिळाली आहे. त्याच्यामुळे या लॉंग मार्चमध्ये पण तुम्ही शेवटपर्यंत राहाल हीच अपेक्षा करतो. आणि या लॉंग मार्च आपण मुंबईपर्यंत नेऊया. आणि जो मुख्यमंत्री त्या मंत्रालयामध्ये बसतो आणि फक्त AC मध्ये बसून TV वर बघतो आणि लाठीचार्जचा आदेश देतो, अशा मुख्यमंत्र्याच्या मंत्र्यातून बाहेर काढूया. जय भीम, जय भारत. माया बहिणी हो आणि तरुण मित्र हो, अवघा 1 मिनिट मी तुमच्या समोर बोलणार आहे. ही माझी 4थी वेळ आहे इथे येण्याची. तर बाबासाहेबाचं अधुरं जे स्वप्न राहिलेलं आहे, या देशात लोकशाही क्रांती घडवून आणणं, आणि ती लोकशाही क्रांती घडवायला निघालेला जो कोणी माणूस आहे त्याला चिरडून टाकण्याचं काम हे मनोवादी आणि जात्यांध सरकार करू लागलेलं आहे. आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं ठरविलं की तुमच्याकडे साधन आहेत, तुमच्याकडे बंदुकी आहेत, तुमच्याकडे तोफा आहेत, तर आम्ही एकजूट उभी करण्यासाठी आणि त्या माणसांचे घरदार हे उघडे न पडण्यासाठी, त्याच्या घरात अन्नाचा 1 टन गेला पाहिजे, याच्यासाठी आम्ही केडरला सांगितलं. आणि 4 लाख रुपये आमच्या जवळ आले आणि ते 4 लाख रुपये आमच्या पक्षाने इथं आणून दिले. तुम्हाला सांगतो, ही जी तुमची संविधानाची यात्रा सुरू झालेली आहे, त्या यात्रेला कितीही दडपशाही झाली, कितीही काही झालं, तरी तुम्ही त्या मंत्रालयाच्या दारावर ते कचकचात तुडवायला जा. आणि ते तुडवीत असताना बाबासाहेबांचं संविधान तुमच्या खांद्यावरती घ्या. तुमचा विजय अटळ आहे. आणि अशीच तुला माझं पूर्ण समर्थन आहे, आमच्या पक्षाचं समर्थन आहे. तुम्ही मुंबईमध्ये आमचं सहकार्य घ्या. तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यात जाणार आहेत त्या ठिकाणी सहकार्य घ्या. आणि हे जे नरेंद्र मोदीचं सरकार आहे, हे जे महाराष्ट्राचं जुलमी सरकार आहे, त्याला पालथ पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, एवढी तुम्हाला ग्वाही देतो. आणि कम्रेड विजय घाबणे यांना मी विनंती करतो की ही जी आपण मदत करू लागलेलो आहोत, तो काही उपकार नाही, ती काही देणगी नाही, तर ती उद्याच्या क्रांतीसाठी तुमच्या पायातल्या चपला आणि बुटांमध्ये एक खेळाचे नाल घालण्यासाठी आणि या दुश्मनाच्या छातीला तुडविण्यासाठी तुम्हाला जायचं आहे. त्याच्यासाठी ते पैसे आहेत. त्या लोकांना शोधून का काढलं नाही? तसंच याच्यामध्ये जो गुन्हा दाखल केला त्याच्यावर, तो फक्त अॅट्रॉसिटीचा केलाय. अॅट्रॉसिटी हा कायदा त्याला लागू होत नाही. पहिले तुम्हाला कारण सांगतो, त्याला कॉन्स्पिरसी केलेली आहे, त्याला कटकारस्थान केलेलं आहे. आणि त्या कटकारस्थानामध्ये कोण कोण सहभागी होतं, कोणती संघटना होती, आणि त्याच दिवशी कोणाचा मोर्चा होता, त्या मोर्चाची त्या मोर्चाचा सक्सेस आहे काय ही घटना, म्हणजे याचा जाब विचारला पाहिजे. कॉन्स्पिरसी नंतर 4थी मागणी असली पाहिजे सेडिशन. सेडिशन म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. देशद्रोह केला त्यानं. भारतीय संविधान म्हणजे या देशाची शान आहे. आणि या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणं म्हणजे ही एक चुणूक लावलेली आहे. दिल्लीला एक यहाँ की संतान आज जो न्याय के लिए इस क्रांति भूमि में आप लोगों को हम इस क्रांति भूमि से आगाह कर रहे हैं. आप लोगों को हमारी जान चाहिए तो हमारी जान भी हाजिर है. आप लोगों को हमारा सीना चाहिए तो हमारा सीना भी आपका गोली खाने के लिए हाजिर है. लेकिन हम संविधान के दायरे छोड़ने वाले नहीं हैं. हम संविधान हाथ में लेकर परभनी से मंत्रालय हम पैदल मार्च निकाल रहे हैं. ऐ फडणवीस, तुम मेरे बड़े भाई को वाकोड़े आशीष भाई को वहां पर बुलाता है, सूर्यवंशी के परिवार को वहां पर बुलाता है और झूठे वादे देता है कि मैं आपको न्याय दिलाने वाला हूं.
ये दलाल आरएसएस प्रणीत काम करने वाला फडणवीस आज हम सौगंध लेते हैं, हम यहाँ पर आए हैं तो सिर्फ इकट्ठा होने के लिए नहीं, तो हमारा भाई तड़प तड़प कर जिसने पुलिस कस्टडी में उसका खून किया है, मर्डर किया है, उन लोगों पर एफआईआर दर्ज होना चाहिए। और ये काम होने नहीं दे रहा वो इस महाराष्ट्र का हुक्मरान मनुवादी देवेंद्र फडणवीस है। इस मंच के माध्यम से मैं आगाह करता हूं, इन योद्धाओं के सांस में जब तक सांस है बाबा साहब का संविधान जिंदा रहेगा। यही मैं आप मनुवादियों को महाराष्ट्र में जो भी बाबा का नाम लेकर मनुवाद का काम कर रहे हैं, आशीष भाई उनके छाती पर बैठकर न्याय देने के लिए मैदान में है और हम सब उनके साथ हैं। यही पूरी ताकत से बाबा साहब का जमीन पर का कार्यकर्ता आप सभी को आश्वासन देता है और आप सबको जय भीम जय संविधान कहकर मेरी बात रखता हूँ। जय भीम। यहाँ पर जितने भी आंदोलनकारी है मैं उन्हें उनका दिल के गहराइयों से शुक्रिया अदा करता हूँ। दोस्तों मैं आपको एक बात बताना चाहता हूँ, 10 तारीख को संविधान की जो विडंबना हुई उसके बाद रवि सोनकांबळे, लोक नेते विजय वाकुड़े साहब, एडवोकेट इम्तियाज खान साहब, सैयद अब्दुल खादर साहब, गुलाम मोहम्मद मिट्टू साहब, ये तमाम लोगों ने जो है सो ये हमारे युवकों को रोकने की कोशिश की और उन्हें शांतता रखने के लिए पूरा सहकार्य किया। उसके बाद मोंडा पुलिस स्टेशन में रवि सोनकांबळे के नेतृत्व में, विजय वाकुड़े साहब के नेतृत्व में एक मीटिंग तय की गई। उस मीटिंग में जिस तरीके से गुस्सा था, आक्रोश था, जैसा कि आप जानते हैं मौसम जैसा कि गर्मा का मौसम शुरू होता है उस तरीके से जैसा गर्मी बढ़ती है उस तरीके से जो वो गुस्सा था। उसके बाद 11 तारीख को जो मोर्चा निकाला गया उस मोर्चे में हमने ये देखा पूरे तरीके से पुलिस इसमें खुशरवार थी। अगर पुलिस बंदोबस्त टाइम पे लगा दिया जाता, यकीन मानिए हमारे पास जो हमारा बहुत बड़ा हर समाज का नुकसान मैं कहूँगा। विजय वाकुड़े साहब जो लोक नेता थे उन्होंने ये घटना की वजह से टेंशन में जो है उनकी जान गई है। इस तरीके से सोमनाथ सूर्यवंशी जो युवा नेता थे जो वकालत की डिग्री कर रहे थे उन्हें भी अपनी जान गंवानी पड़ी। इस तरीके से ये जो खुशनुमार है हम सिर्फ अगर उस दिन रात में SRP लगाकर 11 तारीख को अगर बंदोबस्त किया जाए होता तो ये घटना रवि जी सोनकांबळे घटती नहीं। आशीष अगर ये पुलिस बंदोबस्त 11 तारीख को बराबर किया गया होता तो ये घटना घटती नहीं। इसके पीछे जो भी खुशनुमार है जब तक उन्हें सजा नहीं मिल जाती पूरा मुस्लिम समाज तन मन धन से आपके साथ था, है और रहेगा। राहुल जी सागरे साहब आपने और आपके पूरे टीम ने, सुधीर सागरे साहब सॉरी, आपने और आपके पूरे टीम ने बोलने का मौका दिया। मैं आपका दिल के गहराइयों से शुक्रिया अदा करता हूँ। खुदा हाफिज, जय हिंद, जय भीम। व्यासपीठावर विराजमान भविष्याचे लोकनेते आशिषजी वाकुड़े, आमचे माजी महापौर तथे आमचे नगरसेवक माननीय रवि सोनकांबळे साहेब आणि आदरणीय व्यासपीठ। मैं चला था जानिबे मंजिल मगर, मैं चला था जानिबे मंजिल मगर, लोग आते गए काफिला बनता गया। ये काफिला देखकर आज ऐसा लग रहा है हमने बहुत सारे आंदोलन विजय वाकुड़े साहब के साथ किए। विजय वाकुड़े साहब ने हमारे मुस्लिम समुदाय के लिए कुछ लड़ाइयों में हमारा साथ दिया, हमने उनका साथ दिया। तो आज उनकी कमी यहाँ पर आशीष जी के स्वरूप में पूरी हुई है। हमें ऐसा नहीं लग रहा है कि आज जो अंबेडकरी समाज यहाँ एकत्र हुआ है ऐसा लग रहा है कि एक इतिहास बनने जा रहा है। मित्रांनो, बंधू भगिनींनो, आज आपण एक इतिहास, एक ऐतिहासिक चळवळ करण्याच्या वळणावर आहोत आणि हा जो लॉंग मार्चचा कन्सेप्ट आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जमान्यात ज्यांनी संविधान लिहून या स्वतंत्र
आणि चळवळ कशी करायची जे मार्गदर्शन तत्व नेमलेले आहेत, परंतु ही जे जातीवादी सरकार आणि जातीवादी मनुवादी सरकार आणि लोक सत्तेवर बसून आपला हक्क आणि अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु हा देश संविधानानं चालणार आहे, हा राष्ट्र संविधानानं चालणार आहे हे लोक विसरलेले आहेत. म्हणूनच ते वेळोवेळी संविधानाची विटंबना करतात. एवढा मोठा प्रकार आपल्या परभणी जिल्ह्यात झाला, जगात जर्मनी आणि भारतात परभणी सांगावं असा प्रकार आपल्या परभणी जिल्ह्यात झाला. तरी पण या मनुवादी सरकारला जागा आली नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारे जे पीडित व्यक्ती होते त्यांना नुकसान भरपाई दिलेली नाही. मित्रांनो, तुम्ही बघताल ही घटना जर दुसऱ्या समाजासोबत झाली असती आणि दुसऱ्या समाजासोबत असा काय अनैतिक प्रकार झाला असता तर सगळा महाराष्ट्र खळबळून उठला असता आणि सरकारनं देणग्या देण्याचं काम सुरू केलं असता. परंतु आज आपल्या समाजाला शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत दिली जात नाही. उलट आपल्या 350 लोकांवर त्यांनी गुन्हे दाखल केले. का? याचं उत्तर हे आहे की आज जशा प्रकारे आम्ही संघटित झालो आहे, जर त्यावेळेस आम्ही संघटित असतो तर त्या प्रशासनाची मुजोरी आम्ही वेळीच आवर घातला असता आणि त्यांनी जे खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केलेले आहेत ते गुन्हे त्यांनी दाखल केले नसते. तरी मी आपल्याला या माध्यमातून आवाहन करतो, अशाच प्रकारे जे ऐतिहासिक चळवळ लॉंग मार्च होणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आंबेडकरी चाहत्यांनी आपला सहभाग नोंदवावा आणि सहभाग असाच नाही, तन मन धनानं त्याच्यामध्ये समर्पित व्हावं. कारण असा ऐतिहासिक क्षण पुढे 25-30 वर्षापर्यंत येणार नाही. कारण की जे मनुवादी सरकार सत्तेत आलेली आहे ते आपले हक्क आणि अधिकार वेगवेगळे राज्य कायदे बनवून हिरावून घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे या आशिष दादाच्या माध्यमातून आपल्याला स्वर्ण संधी आलेली आहे. एक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे या व्यासपीठाच्या माध्यमानं आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्व पूर्ण क्षमतेनं या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि या चळवळीला बळ द्यावा एवढीच विनंती करतो आणि इथे थांबतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आणखी एक अत्यंत महत्वाची मागणी आपण केली होती की सिद्धांत वाकवडे ग्रॅज्युएट आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक वार्डनच्या जागा खाली समाज कल्याण खात्यामध्ये, अनेक निवासी शाळांमध्ये शिक्षकाच्या जागा खाली आहे. माझ्या सोमनाथचा भाऊ प्रेमनाथ MSc BEd झालेला आहे, त्याला शिक्षकाची नोकरी द्या. सिद्धांत वाकोडेला वार्डनची नोकरी द्या. या राज्य शासनामध्ये 30% जागा खाली आहेत. राज्य शासनाने ठरवलं तर एका दिवसात GR निघू शकतो. तो GR काढायला तयार नाही. आपण सगळ्यांनी आरोपीची पॉलिग्राफ आणि नार्को टेस्ट त्याचं काय झालं ते सांगायला तयार नाही. मुख्यमंत्री दिल्लीमध्ये म्हणतात की तो मनोरुग्ण होता आणि विधान भवनात म्हणतात आता त्याला पश्चाताप झाला. मनोरुग्णाला पश्चाताप होतो का? मनोरुग्ण असला तर वेळाचा वेळा राहिला असता, त्याला पश्चाताप कसा होतो? त्या लोकांनी त्याला मनोरुग्ण नाही, त्याला वेळा नाही ठरवलं. आपल्याला आंबेडकरवाद्याला, आपल्याला जयभीमवाद्याला ठरवलं. माझी वच्छलाबाई मानवते, माझे सगळे बांधव ज्या पद्धतीने पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली, 1.25 महिन्याची बाळातील निकिता वाटोडीला मारहाण ज्या पद्धतीने केली, त्या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आपण जात आहोत. आपण महिनाभर प्रशासनासोबत चर्चेची दारं सगळी मोकळी ठेवली होती. महिनाभरात प्रशासनाने आपल्याला काही न्याय दिलेला नाही. म्हणून आज आपल्यावर ही लाँग मार्च काढण्याची वेळ आलेली आहे. या लाँग मार्चच्या सोबत आशिष वाकोडेच्या नेतृत्वात परभणी आणि मराठवाड्यातली सगळी आंबेडकरी जनता आहे. सगळीकडनं फोन येत आहे की आमच्या गावाला किती आहेत, तर आपण सगळ्या पद्धतीने हे शांततेने लाँग मार्च काढणार आहोत आणि मुंबईला आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आपल्याला परत यायचं नाही. आपण सगळे फडच्या काल सांगितल्याप्रमाणे सगळे ते ज्या वारकरी जातात त्या फडच्या विडच्या आणल्यात की नाही सोबत? सगळ्यांनी आतरून पाकडून
बाकी आपल्या जागोजागच्या ठिकाणी सगळे आपण जाण्याच्या पूर्वी माझ्या माता भगिनी आणि बांधवांनी बैठका घेतलेल्या आहेत। आपल्या राहण्याची व्यवस्था, आपल्या भोजनाची व्यवस्था या सगळ्या पद्धतीने ते करणार आहेत। त्यांनी जिथं जिथं नाही झाली तिथे आपण ट्रक भर धान्य सोबत घेतलेलं आहे। मी कालच आता संजीवनी बराडीताई आणि आपल्या सगळ्याची चर्चा झाली की जिथं जिथं आपल्याला मिळालं नाही तिथे आपलं गॅस सिलेंडर आपल्या सगळ्या सोयी असणार आहेत। आपल्याला त्याच्यामध्ये कुठलीही अडचण होणार नाही। आपण दवाखान्याची सुद्धा सोय केलेली आहे, ॲम्ब्युलन्सची सोय केलेली आहे, सगळ्या प्रथमोपचाराची सोय केलेली आहे। त्याच्यामुळे आपल्या माता भगिनी आणि बांधवांनी अत्यंत शांततेत जायचं। आणि मला वाटतं नवीन किंवा कोणीतरी सांगितलं की जाताना एक टहाळ दिसला म्हणून आपल्या टहाळीचं घ्या। तुम्हाला टहाळ वाटला तर सांगा दादा, आपण एक क्विंटलभर टहाळ तुमच्यासोबत घेऊन विकत घेऊन करू। कोणाच्याही शेतातल्या एकाही वस्तूला हात लावायची नाही, रस्त्याने कोणाला घाण घाण शिवा द्यायच्या नाही। आशिषने ज्या पद्धतीने आपल्याला निवेदन केलेलं आहे एवढ्याच पद्धतीने आपल्या घोषणा दिल्या पाहिजे, त्याच पद्धतीने घोषणा द्यावा। आपण सगळे मिळून आज लॉंग मार्चसाठी निघणार आहोत। मी एकच घोषणा झाली, आदरणीय विजय वाकोडे बाबा, आदरणीय विजय वाकोडे बाबा, सोमनाथ सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशी। 5 मिनिटं फौजिया खान मॅडम बोलतील, त्याच्यानंतर वकील साहेब बोलतील। या ठिकाणी स्वाभिमानी धरणे आंदोलनाला आंबेडकर चळवळीतील युवा उद्योजक मंगेश उबाळे यांनी 5,000 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे। त्यांना विनंती करतो या ठिकाणी हात 5,000 रुपये धम्मदान आदरणीय मंगेश उबाळे आपल्याला दिलेलं लॉंग मार्चसाठी, त्यांचा आपण टाळ्या वाजवून स्वीकार करूया। या ठिकाणी सन्माननीय फौजिया खान मॅडम या ठिकाणी बोलतात, त्यानंतर ॲडव्होकेट विजय काळे सर बोलतात। आज या कार्यक्रमामध्ये लॉंग मार्च सुरू होत असताना इथे उपस्थित आदरणीय विजय वाकोडे बाबा यांचा परिवार, सोमनाथ सूर्यवंशी यांचा परिवार व मंचावर उपस्थित सर्व नेते मंडळी जे आंबेडकरी या चळवळीसाठी काम करणारे आहेत। भीमराव हत्ती आंबेरे, इथे वकील मंडळी आलेली आहे, अनेक मोठे नेते इथे आहे, सगळ्यांची नावं घेणार नाही। माझ्या समोर बसलेली जनता जी आंबेडकरी सैनिक, महिला सैनिक इथून निघत आहे ते न्याय मागण्यासाठी, संविधानिक अधिकार प्राप्त करण्यासाठी आपण निघतोय। आणि मला तुम्हाला शुभेच्छा द्यायची आहे की तुम्ही बहादुरीने समोर निघालेले आहात आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी। आणि आपल्याला ज्या पद्धतीने दुर्लक्षित करण्यात येत आहे त्याच्या विरुद्ध आपण सरकारला हे दाखवण्यासाठी निघालो आहोत की आमची शक्ती काय आहे। आमची शक्ती संविधानाची शक्ती आहे आणि संविधानाची शक्ती या देशामध्ये काय करू शकते हे दाखवण्यासाठी आपण इथे निघतो। अनेक वक्त्यांनी इथे सांगितलं की शांतपणे जाणं, शांतपणे पूर्ण प्रवास होणं, पूर्ण आंदोलन शांतपणे होणं हे अतिशय आवश्यक आहे। आपल्या आंदोलनाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न होईल। जातीवादी शक्त्यांचं कामच आहे की एखाद्या आंदोलनाला वेगळा वळण देण्याचं काम करणं आणि आंदोलनाला डिस्टर्ब करणं आणि मग याच आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकतो। आपसात एकमेकाच्या मध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो। याच्यामुळे आपण सतर्क राहिले पाहिजे की आपल्याला एकीने सगळे एक आहोत, आपला लक्ष्य एक, आपला समाज एक, आपले विचार एक। बघा माझा मुलगा किरण सावंतच्या घरामध्ये 10 ते 15 पोलीसवाले घुसले। 10 ते भीमनगरला 10 ते 15 पोलीसवाल्यानं घुसून माझ्या किरणला मारून या दारावाटो मारीत नेलं, त्या दारावाटो बाहेर आणलं। बेहुश झाल्याच्या नंतर त्यानं उचलून गाडीत टाकलं। मी माझ्या मुलाचं बघून मार बेहुश झाले, मी पडे, मला ढकलून दिलं, लात मारली, उचला फेकायला घरात पडले देऊन आणि माझ्या मुलाला नेलं। माझ्या मुलावर 10 ते 15 लोकांच्या अशा काट्या पडत होत्या। माझा मुलगा 1 महिना झाला दवाखाना करते मी, आता 3 दिवसानं उठून करायला माझ्या मुलाचे काय हाल झाले। या लोकांना संविधानाची व्यवस्था केली असती
त्याचे चांगले तिथं संरक्षण केलं असतं तर एवढं आमच्या मुलाला घडलं नसतं. आमचे मुलं रोडावर आले नसते, आमच्या मुलावर एवढा काळ झाला नसता, आमचे मुलं एवढे महिना घरात आजारी पडले नसते. माझ्या भीमनगरच्या माया बावल्यानं मला असं काय आठवू दिलं नाही. माझ्या घरी येऊ माझा मुलगा दवाखान्यात होता. माझ्या मुलानं 4 दिवस कस्टडी काढली, 10 दिवस जेल काढली, 5 दिवस. 10व्या दिवशी माझा मुलगा घरी आला. असा एवढं सानाचा रस खात नव्हता तर या माईचं जीवन कुठं गेलं होतं तर त्याला काय परवा नव्हती. माझा मुलगा असा घंटाभर बघायचा आहे तर माझं जीवन हरपून गेलं. मग माझ्या मुलाची मी दवाखान्यात व्यवस्था केली. भीमनगरच्या सगळ्या महिलांना मला मदत केली, इथं सुद्धा मला मदत केली येऊन. तेव्हा माझ्या मुलाची मी सोय केली आणि या लोकांना संविधानाचं संरक्षण केलं नाही म्हणून एवढं घडलेलं आहे. माझ्या मुला एकटीचं वटी फाटली, दुसऱ्याची फाटली नाही. एवढी बाबासाहेबांना आमच्यावर निर्वाहिनी केलेली आहे, त्याच्यावर मी आभार आहे. बघा मी एवढं माझं बोलून मी संपते. आणि या पोलीस घोरपडानं दारात उभा राहून 10 ते 15 पोलीस रक्तात घातलेले आहेत. मी धडधड बघायले. माझा मुलगा बेहोश होऊन पडला. म्हणलं मी मरू द्या. मी गेले पोलीस स्टेशनला, नानान पोलीस स्टेशनला. माझ्या देखत ते लोक उचलीत होते. इथं बाथरूम होता, इथं मारायची कस्टडीची रूम होती. या लाईनीच्या उचलीत माझ्या देखत असे मुलं डोरावणी आडत की माझ्या पोटाचा असं टळटळवाई नुसती मला धरणी माय जागा द्यायची. उचला या बायला गेटच्या बाहेर काढायला म्हणले. तिला मुख्यमंत्री सारखे बाता करायली. मी म्हणलं साहेब जे आणि केला या मान्य आहे. माझा मुलगा आमचे हे मुलं जर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसले तर तुम्ही आमच्या देखत फाशी द्या, मी नाही म्हणत नाही. पण मुलाला तुम्ही गुंडेगिरी करून जेवायलेल्या घरातून तुम्ही मारीत नेता होता हे तुमचं मान्य नाही. तुम्ही आलेत घरात म्हणलं मारून नेलं. इथं माझ्या देखत म्हणलं मुलाला मारायला. त्यानं काय खुन्न केलेलं नाही, ते काय मर्डर करून तुमच्या इथं आलेले नाहीत. तिला तुम्ही आरोपी ठरवून एवढं मारायला म्हणलं हे तुमचं मान्य नाही. तर म्हणला ही गाडी फुकून दिली, ही ट्रक फुकून दिली. आणि म्हणला तू दगड घेऊन आली का ग म्हणला त्याला द्यायला. तर म्हणलं मुलं जर दिसली ना त्या हिडीवर तर तुम्ही त्यांना फाशी द्या म्हणलं. माझं नाही म्हणणं नाही. तुम्ही गाड्या फुकून दिला, गाडी फुकून दिली. तुम्ही पोलीसवाले काय करू लागला. तवा भरायचं म्हणलं, गाडीत आणायचं, मारून इथं अटक करायचं. तुम्ही घरातल्या मुलाला आणून अटक करता का. मला म्हणलं पोलीसवाला तू मंत्र्यासारख्या वाता करायलीस. म्हणला तू तिला बाहेर काढा रे गेटच्या. त्या बघा एवढं मी माझं बोलून संपते. जय भीम, जय भीम. धन्यवाद. या ठिकाणी ज्या आपल्या आंदोलनामध्ये ज्या भीमसैनिकांच्या जेल झाली त्यांच्या सर्वांच्या जमानती ज्या आंबेडकरवादी वकिलांनी घेतल्या, 1 रुपया न घेऊन घेतल्या, त्याबद्दल या आंबेडकरवादी वकिलांचं आंबेडकरी समाजाच्या वतीने आपण स्वागत करू. या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी वकील संघ केवळ आपल्या जमानती बगर पैशाच्या करत नाही तर आपल्या निघणाऱ्या लॉंग मार्च साठी सुद्धा ते आर्थिक मदत करत आहेत. विष्णू डबा आपला वरी घ्या, त्याच्यामध्ये टाकून द्या आर्थिक मदत. उद्गाते महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या परिवर्तनवादी महापुरुषांचं, महान मातांचं, महान संतांचं योगदान या देशाच्या जडणघडणीमध्ये राहिलेलं आहे. या सर्वच परिवर्तनवादी महापुरुषांना, महान संतांना आजच्या ह्या लॉंग मार्चच्या निमित्तानं अभिवादन करतो. परभणीमध्ये घडलेली संविधान शिल्पाची विटंबना आणि त्यामध्ये झालेला शहीद आमचा सोमनाथ सूर्यवंशी आणि ह्याच मैदानातून सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळावा, त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी. ज्या लोकांनी आंबेडकर चळवळीला दडपशाही करण्याचं काम केलं त्या लोकांवरती कारवाई करण्यात यावी. खऱ्या अर्थाने या परभणी जिल्ह्यातच नव्हे तर या महाराष्ट्राचा आंबेडकर चळवळीचा बुलंद आवाज तुमचे माझे सर्वांचे लाडके नेते, रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिवंगत लोकनेते श्री विजयरावजी वाकोडे साहेब व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना या ठिकाणी आजच्या या मैदानातून विनम्रपणे आदरांजली वाहतो. आज या महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक घटना या ठिकाणी घडणार आहे.
कारण तुम्हाला माहित आहे या महाराष्ट्रामध्ये जेव्हा पहिला लॉंग मार्च निघाला, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे औरंगाबादचं विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी या महाराष्ट्रामध्ये पहिला लॉंग मार्च निघाला आणि दुसरा लॉंग मार्च या महाराष्ट्रात होणार आहे ऐतिहासिक। या परभणीमध्ये जे आंबेडकरी समाजाचा तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी मारहाण केली आणि तो शहीद झाला आणि तेच आंदोलन या ठिकाणी पुढे नेत असताना लोकनेते विजयरावजी वाकोडे साहेब यांचा देखील या ठिकाणी दुर्दैवी या पोलिसांनी एक प्रकारे खून केलेला आहे आणि न्याय मागण्यासाठी आपण 32 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करत आहात। खरं तर आपण 32 दिवसापासून या ठिकाणी आम्ही रोज लाईव्ह पाहतो। आपण 32 दिवसापासून या आंबेडकर चळवळीच्या प्रवाहामध्ये या ठिकाणी आहात। मी सर्वप्रथम तुमचं सर्व महिला भगिनीचं व कट्टर भीमसैनिकाचं आणि स्वाभिमानी भीमसैनिकाचं एका आपल्या ठिकाणी मनपूर्वक टाळ्याच्या गजरात आपलं स्वागत करतो, मनपूर्वक कौतुक करतो। आज तुमच्या आमच्या सर्वांच्या खांद्यावरती लोकनेते विजयरावजी वाकोडे साहेबांनी हे आंदोलन आपल्या खांद्यावरती देऊन या ठिकाणी निघून गेलेले आहे आणि त्यामध्ये तुमच्या माझ्या सर्वांच्या खांद्यावरती टाकून लोकनेते विजयरावजी वाकोडे साहेब आपल्यातून निघून गेलेले आहेत। आणि म्हणून आंबेडकर चळवळीचं अस्तित्व राहण्यासाठी आपल्या परभणी जिल्ह्याचं फार नाव मोठं आहे। जगात जर्मनी आणि भारतात परभणी इतिहासामध्ये नाव आहे आणि तसंच या महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्हा हा आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला आहे ही देखील आपल्या परभणी जिल्ह्याची ओळख आहे। जय भीम। आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे काय 9 आणि 10 तारखेला घडलेल्या घटना असतील किंवा त्याच्यानंतर आपण केलेलं सगळं आंदोलन असेल आणि त्यामध्ये जे काय घडलेल्या घटना आहेत, महत्वाचा म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकोडे साहेब या दोघांचा या ठिकाणी करुण अंत झाला। त्या दोघांच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी जे काय धरणे आंदोलन चालू आहे याला काल 31 दिवस त्या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत। यामध्ये सगळ्यात महत्वाची जी काय बाब आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी चालत राहतील परंतु या 2 परिवाराला न्याय मिळावा यासाठी जे काय परभणी शहरातील आमच्या भगिनी असतील किंवा बांधव असतील यांनी ज्या पद्धतीने चिवटपणाने हे धरणे आंदोलन लावून धरलेलं आहे, या ठिकाणी आमचा दोस्त सुधीर साळवे असतील किंवा आणखी त्यांचे सहकारी असतील यांनी जे काही बारकाईने याच्या पाठीमागं चिवटपणाने काय धरणे आंदोलन लावून धरलेलं आहे आणि परभणी शहरातील सगळ्या माता भगिनींचा त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे ही या ठिकाणी वाखण्याजोगी गोष्ट लक्षात ठेवा। कारण एवढ्या सडेतोड आंदोलनामध्ये, एवढ्या टोकाच्या आंदोलनामध्ये किंवा एवढं मोठं आपली हानी आणि नुकसान होऊन सुद्धा जर आपण रस्त्यावर उतरून परत आपण धरणे आंदोलन किंवा या ठिकाणी लॉंग मार्चला जर आपण सज्ज असताल तर ही व्यवस्थेला खऱ्या अर्थाने भीती निर्माण करणारी बाब आहे, लक्षात ठेवा। नाहीतर लाठीचार्ज झाल्याच्या नंतर, नुकसान झाल्याच्या नंतर लोक आंदोलनामध्ये कधीच बाहेर पडत नाहीत, परंतु आंबेडकरी चळवळीचं नेमकं उलट आहे। जेवढं नुकसान आंबेडकरी चळवळ होईल, आंबेडकरी चळवळीला जेवढा व्यवस्था दाबण्याचा प्रयत्न करेन तेव्हा आंबेडकरी चळवळ तेवढ्याच ताकदीने त्या ठिकाणी उसळून पुन्हा मैदानात आलेली आहे। आतापर्यंतचा इतिहास आहे बांधवांनो। आपल्याला माहिती आहे आपले मित्र सन्मान्य आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली हे तरी आंदोलन तर झालंच, परंतु सुधीर भाऊ पुढला जे काय आपण टप्पा या ठिकाणी घेत आहोत की जे काय मुंबई ते परभणी ते मुंबई लॉंग मार्च आहे, या सगळ्या धरणे आंदोलन असेल 32 दिवसाचं किंवा लॉंग मार्च असेल, या दोन्ही गोष्टी महाराष्ट्राला संदेश देऊ इच्छितात की तुम्ही आम्हाला कितीही दाबण्याचा प्रयत्न करा, तुम्ही आमच्यावर कितीही अमानुष अत्याचार करा, परंतु लाठीचाराला, अमानुष अत्याचाराला आंबेडकरी चळवळ कधीही दडपणार नाही किंवा भीक घालणार नाही। हा खूप मोठा संदेश आपल्या ह्या सगळ्या चळवळीने दिलेला लक्षात ठेवा। सगळ्यात महत्वाचा भाग आपल्याला नवी जी काय फलटण निर्माण झालेली आपल्या माया बहिणीच्या वतीनं त्यांनी परभणीतल्या कार्यकर्त्याला खूप मोठं बळ देण्याचं काम केलेलं आहे। तुम्ही जेव्हा रस्त्यावर उतरतो आम्ही तेव्हा तुमच्या खंबीर पाठीशी सदैव राहू हे आंबेडकरी चळवळीतल्या महिलांना पण या ठिकाणी दाखवून देण्याचं काम आहे। आज या महिला बसलेल्या आहेत, मला प्रामाणिकपणाने या ठिकाणी सांगायचं आहे, खरं तर आज कामाला गेल्याशिवाय उद्याची चूल पेटत नाही, अशी परिस्थिती
परिस्थिती असताना सुद्धा घरादारावर राख रांगोळी ठेवून स्वयंपाक पाण्याचं सगळं बाजूला ठेवून या ठिकाणी आंदोलनामध्ये आवर्जून हजेरी लावणं, दिवसभर या ठिकाणी थांबणं आणि पुन्हा घरी जाणं नव्या जोशात उद्देशाला येण्यासाठी ही अनन्यसाधारण बाब आहे. त्या सगळ्या माझ्या भगिनीला मी या ठिकाणी क्रांतिकारी जय भीम करतो. आज सगळ्यात महत्वाचा जो काही भाग आहे, या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटीचे सगळे कार्यकर्ते असतील किंवा जिल्हा कमिटीचे कार्यकर्ते असतील, ते या ठिकाणी आलेले बांधवांनो, आलेले फक्त पाठिंबा देण्यासाठी नाही, आलेले कशासाठी फक्त फोटो काढून जाण्यासाठी नाही, आलेले कशाला फक्त सांत्वन करून जाण्यासाठी नाही. कारण बबरुवान पोटभरे या ठिकाणी आहेत, त्यांनी घटना घडल्यापासून रोज संध्याकाळी माझ्या संपर्कात होते आणि डे टू डे माहिती घेण्याची प्रयत्न केला आणि तिथून त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर पुन्हा टीम आली, पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य कॉम्रेड उद्धव पोळ असतील किंवा कॉम्रेड गाबणे असतील, राज्य कमिटीचे नेतृत्व यांनी याच्या आधी सुद्धा चक्कर मारली, सगळ्याला पाठिंबा आंदोलनाचा दिलाच दिला. परंतु मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं एक क्रांतिकारी, एक चांगली आणि सकारात्मक भूमिका सुद्धा या ठिकाणी घेतलेली आहे. आपण जाऊन नुसतं कोरडं पाठबळ देण्यापेक्षा, आपण जाऊन कोरडं सांत्वन करण्यापेक्षा आज त्या दोन्ही घरामध्ये जे काही अंधार निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये थोडासा आपल्या निमित्ताने प्रकाश निर्माण व्हावा म्हणून त्या ठिकाणी दिवा लावून गेलं पाहिजे. आपण त्या घरात आपल्या माध्यमातून काहीतरी आधार वाटला पाहिजे म्हणून पक्षाने खूप मोठा निर्णय घेतला. त्या दिवशी स्वप्ना सूर्यवंशी असतील, त्यांना माकपच्या वतीनं 2 लाख रुपयाचा चेक देण्यात आला होता, सॉरी 3 लाखाचा. आणि 3 लाखाचा चेक दिल्यावर मला सुद्धा स्वतःला त्या ठिकाणी प्रचंड समाधान वाटलं की 1-1 रुपया घेऊन जनतेचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्या ठिकाणी कार्यरत काम करतोय. 1-1 रुपयावर पक्ष त्या ठिकाणी चालवला जातो आणि अशा संकटाच्या काळात 3 लाख रुपयाचा चेक घेऊन या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला दिलेला आहे. त्या दिवशी फक्त चेक शिल्लक नव्हता पक्षाच्या नेत्यापाशी अशोक ढवळे यांच्या समोर, परंतु त्यांची मनोमन इच्छा झाली पक्षाची की आपण वाकुड्या कुटुंबाला सुद्धा आपण काही ना काहीतरी सहकार्य केलं पाहिजे. त्या दिवशी 15,000चा चेक दिला आणि आज या ठिकाणी ते उर्वरित 85,000चा चेक घेऊन आलेले आहेत, त्या कुटुंबाला लाख रुपयाची मदत करीत आहेत. मित्रांनो, ही जी काय मदत आहे ही मदत कुठल्याही प्रकारचे उपकार नाहीत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा डावा पक्ष अशा कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट घेऊ इच्छित नाही. फक्त त्यांच्या मनामध्ये एकच भावना होती की हे सगळं चळवळीमध्ये संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे कार्यकर्ते आहेत आणि संपूर्ण आयुष्यभर चळवळीत काम करत असताना तो माणूस घरादाराकडे राख रांगोळी त्या ठिकाणी करतो, घरादारावर तुळशीपत्र ठेवून त्या ठिकाणी चळवळीत काम करतो आणि चळवळीत एका नशेनं काम करणारा कार्यकर्ता कधीच लेकरा बाळाच्या पुढल्या भवितव्याचा विचार कधी करीत नाही. त्यामुळे असा उदारवत कार्यकर्त्याने घरादारावर तुळशीपत्र ठेवून फकीरामध्ये जिंदगी जगून जे काही काम केले असते समाजासाठी आणि काम केल्याच्या नंतर त्याच्या घराची वाताहत होऊ नये यासाठी आणि चळवळीमध्ये पूर्ण वेळ काम केलेल्या कार्यकर्त्याला सरकार पेन्शन देणार नाही, परंतु जर त्यानं शासनाच्या सेवेत जर 35 वर्ष जर काम केलं तर शासन त्याची जबाबदारी घेत आहे. मग ह्या कार्यकर्त्यांनी वाकुडे साहेबांनी संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी अर्पण केलं, मग त्यांना पेन्शन कोण देणार, त्यांना रिटायरमेंट कोण देणार? तर उर्वरित जे काय कुटुंब आहे त्याच्या कुटुंबामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी सहभागी घेतला पाहिजे. नोकरी नाही केली, पैसा नाही मागे टाकला म्हणून घरादाराचा उन्हाळा झाला नाही पाहिजे. चळवळीतल्या सगळ्या लोकांनी त्या कुटुंबाच्या पाठीशी राहिलं पाहिजे. या उदात्त हेतून आणि त्याचा परिवार म्हणजे आमच्या चळवळीचा परिवार आहे अशा प्रकारचा विचार करून त्यांनी आज या ठिकाणी या दोन्ही कुटुंबाला मदत करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. या सगळ्या लाल झेंड्याचा डाव्या पक्षाचा मला अभिमान आहे. वारंवार आपण सांगत गेलो, काही विद्वानाने सांगितलेलं आहे की निळा झेंडा आणि लाल झेंडा याच्यामध्ये अंतर आहे, परंतु मुळीच नाही. या लाल झेंड्याच्या कार्यकर्त्याने दाखवून दिला आहे निळा आणि लाल झेंडा हे एकाच रंगाचे एकाच पैलूचे 2 रंग आहेत आणि यापुढे सुद्धा हातामध्ये हात घालून असे सुखादुखामध्ये काम करतील हा त्यांनी संदेश दिला आहे मित्रांनो. आणि ह्याच्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, जे आज वाकुडे साहेबांच्या परिवाराला असेल, सोमनाथच्या परिवाराला जी काय या ठिकाणी मदत महाराष्ट्रातून लोक करत आहात याच्यातून एक संदेश घेणं गरजेचं आहे. जी माझी पिढी जी काही आंबेडकरी चळवळीमध्ये असेल किंवा भूमिहीन कष्टकऱ्याच्या चळवळीत काम करणारे कार्यकर्ते तर यांना सुद्धा मेसेज आहे की जर तुम्हाला कुणी म्हणत असेल की चळवळीत पूर्ण वेळ काम करायलास पण लेकरा बाळाचं काय, तर त्या हरामखोराला स्पष्टपणे सांगा मला लेकरा बाळाची फिकीर करायची गरज नाही.
मी जर प्रामाणिकपणाने चळवळीत केलं, काम केलं तर समाज माझा लेकरा बाळाला पुन्हाच उपाशी मरू देणार नाही. ही जबाबदारी चळवळीची आहे आणि आमची चळवळ कधीही जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. त्यामुळे तरण्या बांड कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की पूर्ण तरी तुम्ही अंग झोकून जरी चळवळीत काम केलं तरी पुढल्या काळाची कुठल्याही प्रकारची फिकीर करायचं काम नाही. ह्या सगळ्या आंदोलनातून आपल्याला कळून चुकलेलं आहे. म्हणून सगळ्यांनी पुन्हा एकदा एकजुटीनं आपण या ठिकाणी जो काय संघर्ष आणि लढाई हा चालूच ठेवावा अशा प्रकारची मी तुम्हाला विनंती आणि आवाहन करतो आणि लांबच मनोगत थांबवतो. इन्कलाब जिंदाबाद, जय भीम. की बीडचं जे प्रकरण आहे 9 तारखेला झालंय आणि परभणीचं प्रकरण हे 10 तारखेला झालंय. परंतु परभणीचं प्रकरण फक्त आपल्या परभणीकरांनाच माहित आहे आणि बीडचं प्रकरण आपण रोज टीव्ही चॅनल जर खोललं तर त्या ठिकाणी रोज आपल्याला बीडचं प्रकरण दिसतंय. कारण त्या ठिकाणचे जे आमदार आहेत, आमदार सुरेश धस, ते रोज बीड प्रकरणावर त्या संतोष देशमुखचा न्याय मागण्याचं काम करत आहेत. परंतु आपल्या इथलं कोणी दिसतंय का आपल्याला? आपला न्याय मागण्यासाठी कोण यायला पाहिजे होतं इथं? आपण मतदान कुणाला केलंय? जोरात सांगा, जोरात. आपण मतदान कुणाला केलंय? त्याचं नाव काय? ते आलं का आपल्यामध्ये? या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे येणाऱ्या काळामध्ये. आणि महाराष्ट्र सरकारचे उपसचिव माननीय हेमंत महाजन यांनी एक शासन निर्णय काढलाय 15 जानेवारी 2025 ला की ह्या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी. आंबेडकर चळवळ जीवन ठेवली असेल विजय वाकोडे हत्यावीर साहेबांनी या परभणी जिल्ह्यामध्ये, म्हणून आता तरुण स्वाभिमान आहे. मला आज अत्यंत स्वाभिमान वाटतो कारण माझ्या माता भगिनी 32 दिवस या ठिकाणी येऊन आपले कामधंदे सोडून, काम करून, स्वयंपाक सगळं सोडून या ठिकाणी आंदोलन केलं आणि या आंदोलनाचं फळ म्हणून आज आपण लॉंग मार्च काढत आहोत. आज आपल्याला न्याय मागण्यासाठी जात आहोत. आम्ही मुख्यमंत्र्याला भेटलो पण मुख्यमंत्र्यांनी काय केलं तर गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य आम्हाला गोड बोललं आणि तिथून पाठवून दिलं. आज 8 दिवस झाले त्याचं काहीही झालेलं नाही आणि काल आम्हाला बोलवण्यात आलं की लॉंग मार्च काढू नका. कोणत्या तोंडाने सांगावं की आम्ही लॉंग मार्च काढायचं नाही? माझी आताच आई धडाधडा लढायली. अरे आम्हाला लॉंग मार्चसाठी काढायचं आहे. या आसवांची किंमत आम्हाला घ्यायची. ज्यांच्या पाठीवर, त्यांच्या पायावर, मांड्यावर असंख्य त्यांच्या वळा आहेत त्याचा बदला घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी सर्वात मोठी हानी कोणती झाली असेल तर या चळवळीमधला माझा नेता विजय वाकोडे आज आमच्या मधून गेलेला आहे. ही हानी कुणी भरून काढू शकत नाही. हजारो सैनिक मेले तरी चालतील पण त्याचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. पण ही पोकळी आज कुणी भरून काढू शकत नाही. म्हणून या ठिकाणी आंबेडकरी संघटना रस्त्यावर उतरल्या. बंधुला स्वाभिमानी चळवळ आहे. आज आमच्यापाशी पैसे नाही, आमच्यापाशी ताकद आहे आणि या ताकदीच्या आणि आपल्या पैशाच्या आणि आपल्या स्वाभिमानाच्या जोरावर आम्ही लॉंग मार्च काढत आहोत. लॉंग मार्च काढू नका कुणी म्हणत नव्हतं पण एकदा भीमराव हत्यारे ठरलं तर ते निश्चित करतात. चली को आज कहते हैं, बुझी को रात कहते हैं और जिस बात पे आता रहते उसे भीमराव हत्यारे कहते हैं. माझा अविनाश सूर्यवंशी, अशोक सूर्यवंशी, माझे 2 मुलं मी आंदोलन मध्ये पाठवित आहे. आता लॉंग मार्च मध्ये 30 तारखेसोबत राहणार आहे आणि जिथून ह्या सर्वांना माझ्या बंधू आणि बहिणींना, माझ्या माता आणि बहिणींना, बंधू आणि भावांना ह्यांना कुठंच कसलीच त्रास व्हायला नकोय आणि शांततेने सर्वांनी इथून आंदोलन पार पाडा. जाऊ द्या, शांततेने जाऊ द्या आणि आपल्याला न्याय तर भेटलाच पाहिजे. न्याय तर भेटला पाहिजे म्हणून तर हे सर्व आपलं चालू आहे ना. आपल्याला इथं परभणीमध्ये न्याय दिले असते तर आपलं हे आंदोलन कशाला गेलं असतं मुंबईपर्यंत? सुखासुखी अन्न नाही, ते पाणी नाही, ते काय गरज होती मुंबईला जायची आपली? त्यांनी न्याय दिले नाहीत आपल्याला, ते विचारपूस केला नाहीत, आपली दखल घेत नाहीत म्हणून आपण जायचंय मुंबईला. न्याय तर द्यायलाच पाहिजे आणि न्याय तर घ्यायलाच. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.